काय ग, कुठे होतीस इतका वेळ? अरे नाना आणि अण्णा नानांच्या खोलीत गप्पा मारत बसले होते. मी दोघांसाठी चहा घेऊन गेले तर नानांनी थांबवलं मला आणि मग नंतर डबे भरत होते. अच्छा, काय म्हणाले मग अण्णा? थोडे अपसेट आहेतच ते, पण आदित्य, नानांनी एक निश्चय केल्याचं जाणवलं मला. काय? चित्रा मनोज मध्ये समेट घडवून आणण्यासाठी सगळे प्रयत्न करायचे म्हणून. ते तर करतोच होतो आपण, पण तो मनोज कुठे दाद देतोय आपल्याला? अरे हो, पण तोच मैलाचा दगड फोडायचा निश्चय केल्याचं जाणवलं मला. त्यांनी अण्णांना येऊ का रे? या ना ना. आम्ही आता अण्णांविषयीच बोलत होतो. हो, त्यासाठीच मी. पण तुला ऑफिसला निघायचं असेल ना? नाही नाही ना, आहे माझ्याकडे तेवढा वेळ. बसा ना, बोला. मेघना तुला म्हणाली असेल ना, मी आणि अण्णा आता बोलत होतो चित्रा मनोजच्या प्रॉब्लेम बद्दल. हो, मेघना म्हणाली मला की तुम्ही ठरवलंच आहे चित्रा मनोज मध्ये समेट घडून आणायचं. हो, ठरवलंय खरं, पण ते काय असं गणित नाही रे सोडवायला. शेवटी दोन मनांचा प्रश्न आहे आणि मना इतकी अचपळ गोष्ट दुसरी नाही जगात. असो, तर मुद्दा हा की मला ही व्यक्तिशः आपली जबाबदारी वाटते. मी त्या दिवशी तुला म्हणालो होतो ना. हो, आपण पुढाकार घेऊन हे लग्न लावलंय. सर्वात जास्त सपोर्ट मी केलं होतं. म्हणजे माझा जवळपास हट्टच होता की ते दोघे एकमेकांवर प्रेम करतात, तर आपण सगळा विरोध मोडून त्यांचं लग्न लावलंच पाहिजे. नाना, मला तुमचं म्हणणं पटतंय की ही जबाबदारी आपणच घ्यायला हवी. अण्णांशी तुम्ही बोललात ना तसं? हो, सांगितलं त्यांना मी की तुम्ही काळजी करू नका, निश्चिंत राहा. आम्ही पूर्ण प्रयत्न करू त्या दोघांना परत एकत्र आणण्याचा. थोडक्यात काय, पुन्हा एक मोठी जबाबदारी डोक्यावर घेतली, मूळ जबाबदारीला बांधील राहून. थोडक्यात माझं म्हणणं असं आहे की आजपर्यंत आपण मनोजचं भडकलेलं डोकं शांत होईल, निवळेल, त्याची चूक त्याला कळेल, त्याची वाट पाहिली, पण त्यातून काही निष्पन्न होईल असं वाटत नाहीये मला. तेव्हा आता त्या दोघांना एकमेकांसमोर आणावं आणि आज नेमकं त्या दोघांना एकमेकांबद्दल काय वाटतंय हे जाणून घ्यावं असं मला वाटतंय. म्हणजे त्या दोघांना परत एकत्र येण्याची खरंच इच्छा आहे का नाही, त्यांना कळून चुकलंय की नाही आपलं दोघांचं आता जमूच शकत नाही. कळू दे ना एकदा खरं खरं काय आहे ते. त्या दोघांमध्ये एकत्र येण्याची थोडीशी जरी शक्यता आपल्याला दिसली ना तरी आपण पूर्ण प्रयत्न करू. पण ह्या एकत्र येण्यातून जर कडवटपणा, अहंकार आणि त्यातून निघणाऱ्या ठिणग्याच फक्त बाहेर पडणार असतील ना तर हे असं नातं टिकवण्यात काय अर्थ नसतो रे. केवळ दडपणापोटी आणि जनलज्जेपोटी त्या दोघांना प्रेमाच्या दावणीला नाही बांधायचं. का कोणास ठाऊक माझं मन मला सांगतंय की त्यांच्यातलं प्रेम अजून संपलेलं नाहीये. त्यासाठी त्यांना खूप अलगदपणे एकमेकांच्या जवळ आणावं लागेल. त्यासाठी मला तुम्हा दोघांची मदत लागणार आहे. तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणतोय ते? हो ना. तुला ऑफिसला जायचं असेल ना आणि तुझा अभ्यास असेल, चल येतो मी. हो. चल मी निघतो. सतीश, गुड मॉर्निंग. मॉर्निंग. कधी कुठे सोडायचंय का तुला? मी पण निघतोच आहे. अवश्य. नाक्या पण. एक मिनिट आदित्य, महत्वाचा फोन घ्यावाच लागेल. अरे ऑफकोर्स, घे ना. हॅलो. हो, मी तुम्हाला फोन करू का थोड्या वेळाने? हो हो हो. हो, चल रे चल. अरे यार. हॅलो, मी करतो फोन नंतर. ठीक आहे.
सतीश अरे असं संकोचल्यासारखं का वागतोय? ऑल ओके ना? हा ओके एकदम ओके. चल चल चल